ज्या घरात पुरुषांना बहिरं केव्हा व्हायचं हे समजतं ते संसारात सुखी असतात. कपटी प्रवृत्ती ही नैसर्गिक नसते, ती स्वार्थापोटी जन्म घेते. स्वार्थ हे एक मायाजाळ आहे, ते लोभी प्रवृत्तीला चालना देतं. लोभ हा आंधळा असतो, तो आपलं परकं कुणालाच ओळखत नाही. कपटी प्रवृत्ती असत्याचा आधार घेते, असत्याचा विजय होत गेला की चांगलीच बळावते, एक झिंग देते. त्यामुळे ती निकटवर्तीयांच्या पतनाला कारणीभूत ठरते. कधीकधी माणसाला औषधाची नाही तर जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाची गरज असते. फक्त दोनच इच्छा आहेत माझ्या. पहिली, तू नेहमी आनंदी राहावं, आणि दुसरी, तू नेहमी माझ्यासोबत असावं. एक सांगू, तू नाही तर दुसरं कुणीच नाही. थोडंसं पण खूप सुखदायक असतं तुझं ते काही क्षणांसाठी भेटणं. परिस्थिती कशीही असू दे, जोडीदार सांभाळून घेणारा असला की आयुष्यातले सगळेच प्रवास खास होतात. मी श्रीमंत नाही, पण तुला कशाचीच कमी पडून देणार नाही. बायको दिसायला सुंदर असण्यापेक्षा संघर्षाच्या काळात साथ देणारी असली पाहिजे. यातना तर तेव्हा जास्त होतात जेव्हा एखाद्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नसताना भोग मात्र आपल्या वाट्याला येतात. काही नाती आपल्यासाठी बनलेली नसतात, आपण उगाच त्या नात्याला आपलं समजून घट्ट धरत असतो. तो दिवस कधीच उजाडू नये माझ्यासाठी ज्या दिवशी मला तू दिसणार नाहीस. आय प्रॉमिस, आय ऑलवेज लव्ह यू. फक्त विश्वास तोडू नकोस. घराची इज्जत मुलीच्या हातात आणि प्रॉपर्टी मुलाच्या हातात, हीच तर खरी जुन्या जमान्यापासून चालत आलेली रीत आहे. मनाचा मनापर्यंतचा प्रवास वेगळा असतो, पोहोचल्यावर घेतलेला श्वास वेगळा असतो. एखादं नातं तुम्हाला आनंद देत असेल तर इतरांना त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. सासरी तिला घर सांभाळून नोकरी करून सतत मिळणारे टोमणे तिनं सहन केले, आणि त्याला सासरच्याकडून कोणी बोललं तर त्याने सासरी जाणं सोडलं. तिच्यासाठी गुलाब घेण्यापासून तर तिच्यासाठी कोथिंबिरीपर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम. लोक प्रेम मिळवण्यासाठी भीक मागतात, मी तर तिला मला सोडून जाण्यासाठी भीक मागितली. ज्याला तुमच्यापासून दूर जायचंय त्यांना जाऊ द्यावं, कारण नात्यामध्ये प्रेम चांगलं वाटतं, मजबुरी नाही. जीवनात कोणी रुसलं तर त्याला लगेच मनवा, कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी पुरावाच जिंकतो. म्हणायला फक्त वरदान आहे, आज ही प्रत्येक घरात नको असलेली संतान आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचं लायसन्स मिळत नाही. तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे, हे कधीच विसरू नका. निसर्गसुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लगडलेलं झाडसुद्धा वाकलेलं असतं. विनम्रता निसर्गाकडूनच शिकायला हवी. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे एकमेव आपलं व्यक्तिमत्व. घरात आलेल्या 20 वर्षांच्या सुनेकडून 50 वर्षांच्या बाईसारख्या वागणुकीची अपेक्षा करू नका.